निरूपणामध्ये आज आपण एका ताईंनी परवाच रिक्वेस्ट केली होती की स्त्रियांनी गुरुदीक्षा घ्यावी का, स्त्रियांनी दत्त दीक्षा घ्यावी का, हा त्यांचा प्रश्न होता. काल मी विसरून गेलो. आज आपण ह्या गोष्टीवरती निरूपण घेणार आहोत आणि या निरूपणाच्या माध्यमातून तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना त्यांची शक्ती लक्षात येईल. आणि हे निरूपण खूप म्हणजे मला असं वाटतं की निरूपण प्रत्येक स्त्रीने हे ऐकावं, तिच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. का पोचलं पाहिजे? मी सांगतोय म्हणून नाही किंवा मी काहीतरी निरूपण देतोय म्हणून हे पोचलं पाहिजे असं नाही, किंवा माझा काहीतरी उदो झाला पाहिजे ह्यासाठी पण नाही. पण ज्या निखाऱ्यावरती राख साचलेली आहे, ती राख जर दूर केली तर निखारा दिसतो. तर स्त्री शक्ती, स्त्रीत्व म्हणजे काय हे जर प्रत्येक स्त्रीला जर जाणीव झाली स्वतःच्या शक्तीची, तर जग हे खूप पुढे निघून जाईल. पुरुषी अहंकार याच्यामध्ये गळून पडेल. तर ह्या विषयावरती आपण निरूपण घेणार आहोत. कदाचित ते मोठं होऊ शकतं म्हणून आपण 2 पार्ट मध्ये सुद्धा ते निरूपण घेणार आहोत. आपण सुरुवात करत आहोत की स्त्रीच्या संदर्भात की स्त्रियांना तो अधिकार आहे की नाही. पहिली गोष्ट अशी, भारतीय संस्कृती जी आहे ही संस्कृती प्रथमतः स्त्री प्रधान संस्कृती होती. तुम्ही सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही किती महान आहात हे तुम्ही सर्वजणी विसरून गेलेला आहात. तुमचं सामर्थ्य, तुमचं ज्ञान, तुमची प्रतिभा, तुमचं समर्पण, तुमचं त्याग, तुमची बुद्धिमत्ता ह्याच्यावर आवरण पडलेलं आहे किंवा आवरण टाकलं गेलेलं आहे. कारण स्त्री जर पुरुषापेक्षा श्रेष्ठ झाली तर पुरुषी अहंकार दुखावला जातो. पण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते दिलं गेलं होतं आणि दिलेलं आहे सुद्धा. पण आपल्याला त्या गोष्टी माहिती नाहीयेत किंवा आपण त्या विस्मरणात गेलेलो आहोत. आणि हे विस्मरण जे आहे हे आपल्याला केलं गेलं का? तर स्त्रिया ह्या सर्वश्रेष्ठ झाल्या तर आपलं महत्व कमी होईल ही गोष्ट जाणवली गेली. त्यातून ह्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर आपल्या देशावरती, आपला देश सोन्याची चिडिया म्हटलं जातं, सोन्याचा धूर निघायचा असा संपन्न, निसर्गाने संपन्न, समृद्धतेने संपन्न, ज्ञानाने संपन्न, विज्ञानाने संपन्न असा हा देश होता. हा देश बघून परकीय पराक्रांत आक्रमकांना ह्या देशाचा मोह झाला. श्री स्वामी समर्थ. आणि हा मोह त्यांना आपल्या देशावरती आक्रमण करण्यासाठी इच्छा झाली की या देशावर आक्रमण करून या देशाला आपण लुटलं पाहिजे. आणि पराक्रांत झाल्यामुळे, आक्रमण झाल्यामुळे भारतीय
समाजाला, स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी घरामध्ये ठेवावं लागलं. हा एक दुसरा त्यातला भाग आहे. पण प्राचीन काळी भारतामध्ये नारी त्रिभुवन धारा, नारी देह स्वरूपिणी असं म्हटलं जायचं. आपली संस्कृती ही सनातन संस्कृती आहे. या सनातन संस्कृतीमध्ये महिलांना अनन्यसाधारण महत्व आहे. पण आपण विसरून जातो. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये एक कुलदैवत असतं आणि एक कुलदैवी असते. अरे देवी कोण आहे? स्त्री आहे. प्रत्येकाची कुलदेवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कुलदेवी होती. ही कुलदेवी कोण आहे? स्त्री आहे. स्त्री स्वरूप आहे. तुम्ही साध विचार केलात तर तुम्हाला असं आढळून येईल, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सर्वात हायेस्ट पोस्ट ज्या आहेत देवांच्या, परमेश्वराच्या, तिथे स्त्री आहे. बघा, गंमत, आता मी थोडं आताच्या भाषेत बोललो. हायेस्ट पोस्ट म्हणजे मोठ्या पद जी आहेत देवांची सुद्धा, त्या पदांवरती स्त्रियाच आहेत. विद्याची देवी सरस्वती आहे. पैशाची देवी लक्ष्मी आहे. दुष्टांचा संहार करणारी आणि सर्वांचं कल्याण करणारी, रक्षण करणारी, ती सुद्धा दुर्गाच आहे. म्हणजे तिन्ही डिपार्टमेंट बघा, रक्षण करणे स्त्री आहे, दुर्गा. संपत्ती लक्ष्मी. विद्या सरस्वती. अन्न जे आपण भक्षण करतो, तिचा पण कोणी पुरुष देव नाहीये. तिचा सुद्धा कोण आहे? अधिकारी पद कोणाला आहे? अन्नपूर्णेला आहे. अन्नपूर्णा असं जी आहे तिला तो पद आहे. म्हणजे चारही गोष्टी बघा, माणूस या चारही गोष्टीशिवाय जगू शकत नाही. अन्न पाहिजे, विद्या पाहिजे, लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी नसेल तर आपण काय होतो? भरकटून जातो. आयुष्य उद्ध्वस्त होतं. पैसा पैसा करत राहतो. आणि रक्षण करणारी सुद्धा कोण आहे? दुर्गा आहे. म्हणजे ही प्रमुख पद जी आहेत, या प्रमुख पदांवरती कोण आहे? स्त्री आहे. आणि जिच्या मायेतून निर्माण झाले ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, जिने निर्माण केलं, त्या तिच्या मायेतून निर्माण झालं, ती सुद्धा माया ही कोण आहे? स्त्रीच आहे. माया ही कोणी पुरुष नाहीये, लक्षात ठेवा. ती सुद्धा स्त्री आहे. आणि ज्या धर्तीवर आपण जीवन क्रमण करत असतो, अन्न, वस्त्र, निवारा आपण ज्या धर्तीवर राहून घेतो, ती धरती सुद्धा पुरुष नाहीये. ती धरती सुद्धा धरती माता म्हणून आपण संबोधतो. विचार करा, पुरुषाला ती दिले का अधिकार? धरती म्हणजे पुरुष असं कुठं आहे का? धरती म्हणजे स्त्रीलिंग आहे का? साधारण गोष्ट आहे. ती पालन करते ना पृथ्वी माता आपलं. ती पोषण करते. अन्न कुठून मिळतंय, वस्त्र कुठून मिळतंय? तिच्यामुळेच मिळतंय. पालन करते, पोषण करते, आपली काळजी घेते, आरोग्य देते, धन देते. सर्व खनिजे कुठून मिळत आहेत? जल देते, वायू देते.
आणि आपण तिच्यावर कितीतरी अत्याचार करत असतो, तरी सुद्धा ती सहन करते. ती अजून ती जर रुद्र रूप दाखवत नाही, ती सहन करते. आईसारखं ती सहन करत असते. म्हणून ती भूमाता आहे, धरणी माता आहे. आई जसं मुलांचं संगोपन करते, त्याची काळजी घेते, रक्षण करते, तशी भूमाता. म्हणून तिला पुरुष म्हणून ती प्रदान केलेलं नाहीये, तिला भूमाता म्हणलेलं आहे. बघा स्त्रीचं केवढं महत्व आहे. तुम्ही काय आहात याची जाणीव तुम्हाला स्वतःला करून घ्यायची आहे. तुम्ही एवढे महान आहात, तुम्ही एवढ्या सक्षम आहात. तुम्ही नाही तर विश्व शून्य आहे. बाकीचे छोटे छोटे मोठे डिपार्टमेंट सर्व देवाने दिलेले आहेत. अग्नी पुरुषाकडे आहे, वायू पुरुषाकडे आहे, बरोबर, पर्जन्य पुरुषाकडे आहे, डोंगर पुरुषाकडे आहे. पण महत्वाचे डिपार्टमेंट सर्व जे आहेत माणसाला जगण्यासाठी ते स्त्रीकडे आहेत. साधं उदाहरण नदी. नदीला आपण पुरुष म्हणतो का, बाप म्हणतो का? गंगा मैया म्हणतो, गंगा माता म्हणतो, कावेरी माता म्हणतो, गोदावरी माता म्हणतो, गोदावरी बाप म्हणतो का आपण? ऐकलंय कधी गोदावरीला बाप म्हणताना, गंगेला बाप म्हणताना? नाही, कारण बाप करू शकत नाही एवढं पालन पोषण आणि रक्षण. तेवढं स्त्री करते, आई करते, जी नवीन जीवन देते. पाण्याला जीवन म्हणतात. ती नवीन जीवन देते, जगवते, वाचवते. म्हणून आपली सर्व संस्कृती ही नदीच्या किनाऱ्याने पसरलेली आहे. नदीला कोणी पुरुषी आपण म्हणू पुरुषी लिंग नाहीये. स्त्रीलिंगी शब्द आहे तो, पुलिंगी शब्द नाहीये. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, नर्मदा, ब्रह्मपुत्रा, ह्या सर्व नद्या ज्या आहेत, सरस्वती, ह्या स्त्रिया आहेत. स्त्री नाव दिलेलं आहे का? तिला पुरुषी नाव का नाही दिलं? त्याला महेश, विष्णू, शंकर, हनुमान असं कुठलंच नद्यांना नाव दिलेली नाहीत. स्त्रीत्व का दिलेलं आहे तिला? कारण स्त्रीत्व ही निर्मिती करते, सृजन करते. नवनिर्माण करण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे, पुरुषामध्ये नाही. ज्या ज्या ठिकाणी नदी वाहते त्या त्या ठिकाणी संस्कृती समृद्ध होते, तिथे मनुष्य जीवन समृद्ध होतं. आणि ज्या ठिकाणी नदी नाही आहे तो भाग बघा दुष्काळी असतो, वृक्ष असतो, भकास असतो. त्या ठिकाणी तुम्हाला जायची इच्छा वाटणार नाही. वाळवंटात जायची इच्छा होते का कोणाला? का नाही? कारण वाळवंटात नदी नाहीये, स्त्री नाहीये तिथे. म्हणून तिथे कसं आहे, भकास जीवन झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणचं जीवन सुखमय, समृद्ध, आनंदी, निरोगी झालेलं आहे. म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं आहे की पूर्वीच्या काळामध्ये स्त्रीत्वाला एवढं महत्व होतं. मला अजून एक गंमत सांगतो. प्रत्येकाच्या घरी देवीचे टाक असतील, देवीच्या मूर्त्या असतील. तुम्ही बघितलंय का हो, देवीच्या हातात लाटणं, झारा, चमचा, चिमटा, नाही, फुंकणी, गॅसचं लायटर, असं काहीच नाहीये. देवीच्या हातात बघा तुम्ही, देवीच्या हातामध्ये काय खटांग आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे, शंख आहे, गदा आहे, पद्म आहे. आणि एक हात ती वरदान देते. ती निशस्त्र नाहीये, ती शस्त्र सज्ज आहे. म्हणजे त्यावेळी स्त्रिया ह्या स्वसंरक्षण तर करायच्या, पण दुसऱ्यांचं पण, जे पतित आहेत, दीन आहेत, दुर्बळ आहेत, त्यांचं सुद्धा रक्षण करायच्या. एवढं महत्व आहे. आणि स्त्रीचे अष्टभुजा आहे.
ती सर्व काम करू शकते, तिला कुठलंच काम अशक्य नाही. आपण जसं स्वामींना म्हणतो ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, तसंच म्हणून स्वामींना आपण माऊली म्हणतो. म्हणून स्त्री सुद्धा अशक्य ही शक्य करू शकते. फक्त एकच आहे की तिने आपल्या डोळ्यावरती दुर्बलतेचे झापड लावून घेतलेली आहेत. तिने स्वतःला ओळखलं पाहिजे. ती विसरून गेलेली ती शक्ती, तिचं स्वरूप, तिचं तेज, ती परमब्रह्म रूपिणी आहे. बघा ना, कुठलीच देवी तुम्हाला निशस्त्र दिसणार नाही. संगीत सुद्धा देवीच आहे, सरस्वतीचं आहे ना संगीत. जे जे आनंद निर्माण करणार आहे, जे जे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, ते सर्व स्त्रीत्वाकडे आहे. अजून एक साधी गोष्ट आपण बघितली तर लक्षात येईल. शंकरांकडे बघितलं तर शंकरांना अर्ध नारी नटेश्वर म्हटलं जातं. का असं म्हटलं जातं? की पुरुष हा स्त्रीशिवाय पूर्णत्व पाहू शकत नाही. स्त्री नसेल तर पुरुष अर्धवट आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये पूजेला पुरुषाला एकट्याला व्हॅल्यू नाही, शून्य आहे. जर त्याच्याबरोबर त्याची स्त्री नसेल तर त्याला पूजा करण्याचा अधिकार नाही. विचार करा तुम्हाला केवढा अधिकार आहे. कुठलीही पूजा करायची असेल तर स्त्री सोबत लागतेच. आपण आजकाल शॉर्टकट काढतो, नाही स्त्रीचा सुपारी बांधा, हे चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर स्त्री शिवाय पुरुषाला पूर्णत्व मिळत नाही. म्हणजे कुठलंही तुम्ही चांगलं पवित्र कार्य करायला जाणार असाल तर स्त्री तुमच्या सोबत असलीच पाहिजे. म्हणून शंकरांनी स्वतःमध्येच पार्वतीला रूप स्थान दिलेलं आहे की मी पार्वती शिवाय पूर्ण नाही. हे आपण लक्षात घेतच नाही. का आपण लक्षात घेत नाही? कारण की आपण विचारतो आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही काहीच करू शकत नाही, आम्हाला अधिकार नाही. लोक असं बिंबवून टाकलंय तुमच्यावरती की तुम्हाला हा अधिकार नाही, तुम्हाला तो अधिकार नाही, तुम्हाला हे अधिकार नाही, तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. असं बिंबवून टाकलं, हॅमर केलेलं तुमच्यावरती. तुम्ही दुर्बल आहात, तुम्हाला काही करता येणार, तुम्हाला पुरुषाची मदत घ्यावीच लागणार. हा जो आहे तो महत्वाचा आहे. एक मिनिट, अरे उघड ना, मी निवडून चालवतो. हॅलो. तर आपण हा विचार विसरूनच गेलेलो आहोत की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये स्त्रीला जेवढं महत्व दिलं गेलेलं आहे ते कुठल्याच संस्कृतीमध्ये दिलं गेलेलं नाही. पण आम्ही काय विचारतोय, आम्हाला जे सांगितलं आहे आमच्या पिढीच्या ह्यांनी तेच आम्ही मान्य करत आलेलो आहोत. आणि तेच आम्हाला महत्वाचं वाटतं की आम्हाला जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे. आणि त्या सत्याशिवाय दुसरं काही सत्य असू शकत नाही. गंमत बघा, गंमत कशी आहे. असं सांगितलं गेलं स्त्रीला, पिता रक्षती कौमार्ये भ्रता रक्षिती यौवने रक्षंती स्थवीरे पुत्रान स्त्री स्वातंत्र्य महती. म्हणजे ती कुमार अवस्थामध्ये असते त्यावेळी तिचा पिता रक्षण करतो,
ती यौवन अवस्थेत येते त्या भ्रतार म्हणजे तिचा नवरा रक्षण करतो, आणि ती वयस्कर होते त्यावेळीचे रक्षण कोण करतं? पुत्र करतो. ती स्वतःच रक्षण करू शकत नाही. पण हे किती चुकीचं आहे. ही गोष्ट सांगितली गेली आपल्याला, पण खरं तसं आहे का? खरं तसं नाही. खरं काय आहे? खरं सनातन संस्कृतीमध्ये स्त्रीला स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य होतं. कारण ती आता तुम्ही कुठल्याही देवीच्याकडे जा, तुम्ही त्याला शस्त्र दिसणारच. निशस्त्र देवी तुम्ही मला दाखवून द्या. सरस्वती माता फक्त जी आहे तिच्या हातात फक्त वीणा आहे, पण ती निशस्त्र आहे असं म्हणता येणार नाही. आपलं संरक्षण, आपलं ज्ञान, आपलं सर्व समृद्ध करण्याचा अधिकार तिला त्या काळामध्ये होता. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रीला देवी तुल्य मानलं जायचं, यथोचित सन्मान दिला जायचा. त्यावेळी महिलांचा त्याग, शौर्य, स्नेह, ममता हे खूप गोष्टी त्या काळातल्या पुराणामध्ये, वेदामध्ये आपण बघितलं तर त्या भरपूर अशा स्त्रिया आहेत की त्यांना स्वातंत्र्य काय होतं हे तुम्हाला लक्षात येईल. सीता, द्रौपदी, कुंती, गांधारी, अहिल्या यांचे त्याग तुम्ही ऐकलेले आहेत, तपस्या ऐकलेली, त्यांची बुद्धिमत्ताच ऐकलेलं आहे. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, सची, घोषा अशा अनेक स्त्रिया ज्या होत्या, यांचं कैकेयीचं नाव आपण काय ऐकतोय? रामाला वनवासात पाठवणारी दुष्ट आई, सावत्राई. पण ती प्रचंड शूर स्त्री होती हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही विसरून गेलेला आहात. ज्यावेळी दशरथ राजा इंद्राच्या बाजूने युद्ध करायला गेला, त्यावेळी त्या युद्धामध्ये त्याला मदत करण्यासाठी कैकेयी होती. ती स्वतः त्या रणांगणामध्ये दशरथ राजाबरोबर युद्ध करत होती राक्षसांबरोबर, आणि तो एक बाण त्यांच्या रथाच्या चक्राला लागला, आणि त्याचा जो हे असतो रथाच्या चक्रामधला जो सपोर्ट साठी दिलेला जो व्यास असतो तो तुटला. तो तुटला त्यावेळी रथ खाली कोलमडणार, दशरथ खाली पडेल आणि युद्ध हरू शकतो हे लक्षात येताच कैकेयीने पटकन त्या रथाच्या चाकामध्ये हात घालून तो रथ उचलून धरला, आणि तो रथ उभा राहिला, आणि दशरथ राजा युद्ध करत राहिला, आणि ते युद्ध जिंकलं. आता विचार करा, जर तिथे त्या रथाच्या चाकामध्ये हात घालून रथ उचलून ठेवण्याची ताकद, क्षमता त्या स्त्रीमध्ये होती, ती दुर्बल होती का? नाही. श्री स्वामी समर्थ. तिच्या हातामध्ये थोडी क्षमता होती, आणि त्या रथाचं चाक तिने पकडून रथ धरून ठेवला, आणि त्यामुळे राजा दशरथ जिंकला आहे. मला तर एवढं स्त्रिया ह्या पराक्रमी होत्या. मग काय झालं? मग कोण कोण कसं होतं? आपण जर ह्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर पुष्कळ गोष्टी आपल्याला दिसून येतात की आपणच आपल्याला शक्यतो काय केलेलं आहे? मागे टाकलेलं आहे. कसं? आता तुम्हाला मी एक मंत्र पण दिला होता देवींचा. पुष्कळ जणांना मी मंत्र दिलेले आहे, देवीचे मंत्र पण दिलेले आहेत.
त्यामध्ये या देवी सर्वभूतेषु चैतन्याभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र दिलेला आहे. बरं, हा सुद्धा देवीचा आहे. अन्नपूर्णे हा सुद्धा मंत्र जो आहे हा देवीचाच मंत्र आहे. म्हणजे आपला प्राचीन भारत जो आहे हा उन्नत आणि संपन्न स्त्रियांनी झालेला होता. आपल्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये संपत्तीचा 4था हिस्सा स्त्रीला दिला जायचा. त्या काळामध्ये स्त्रिया या युद्ध करायच्या, शिकार करायच्या आणि शिक्षण सुद्धा द्यायच्या. आणि त्यावेळी को एज्युकेशन म्हणजे मुलगा मुलगी एकत्र शिकायचे. मुलींची शाळा वेगळी, मुलांची शाळा असा प्रकार नव्हता. को एज्युकेशन होतं. जेव्हा लवकुश शिकत होते त्यावेळी आत्रेयी नावाची ऋषींची मुलगी सुद्धा त्यांच्याबरोबर शिकत होती आणि ती त्यावेळी युद्धाचं शिक्षण ती लवकुश बरोबर घेत होती. एवढं तो काळ तसा होता. पार्वती माता जिची आपण पूजा करतो, सर्वात महिलांचं विराट व्यक्तिमत्व आहे. ते प्रचंड व्यक्तिमत्व आहे. जगभरातल्या सर्व स्त्रियांचा आदर्श आणि प्रेरणासूत्र पार्वती आहे. सतीचं दुसरं जन्म म्हणजे पार्वती. पहिल्या जन्मात ती ब्रह्माची मुलगी, ब्रह्माचा मुलगा दक्ष याची मुलगी होती. तिचा विवाह शंकरांबरोबर झाला. दक्षाने शंकरांचा अपमान केला आणि शेवटी तिने यज्ञामध्ये उडी टाकून आत्मदाह केला होता. आणि जेव्हा तिने दुसरा जन्म घेतला हिमालयाच्या पोटी, त्यावेळी ती पार्वती होती आणि तिने पुन्हा लग्न शंकरांबरोबर केलं. तर पार्वती जी आहे, सती जिला म्हटलं, शिव पार्वती, ही ध्यान आणि शाक्त धर्माचे विरुद्ध तिने उभी राहिली होती. ती जगदंबा, उमा, गौरी, कालिका, सती अशी तिची नावं आहेत. कालिका माता सर्वात उग्र रूप, दुष्टांचा संहार तिने केला. तिला शांत करण्यासाठी शंकरांना सुद्धा लोटांगण घालावं लागलं. अशी ही आमच्यातलं स्त्रीत्व, असं आमचं हे स्त्रीत्व आहे. पण आम्ही विसरून गेलो. कालिका म्हणजे कोण आहे? तुम्हीच आहात. दुर्गा कोण आहे? तुम्ही आहात. सावित्री कोण आहे? तुम्ही आहात. गार्गी कोण आहे? तुम्ही आहात. मैत्रेयी कोण आहे? तुम्ही आहात. गार्गी ही त्या काळातली मोठी विद्वान स्त्री होती, ऋषी होती. ऋषी वेदांची रचना, हे वेदांची रचना करताना ज्या छोट्या छोट्या श्लोक बनवले त्या ऋचा म्हणतात. ऋचा, हे ऋचा बनवण्यामध्ये, श्लोक बनवण्यामध्ये काही स्त्रियांनी योगदान दिलेलं आहे. खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये गर्ग वंशाची वचकनू नावक ऋषींची मुलगी वाचकन्वी गार्गी, नाव काय? वाचकवी गार्गी, हिने सुद्धा वेदांचे श्लोक लिहिलेले आहेत. आणि वेदांचे श्लोक जे त्याला ऋचा म्हणतात ते कसे तयार झाले? ज्याप्रमाणे कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद झाला आणि त्यातून गीता निर्माण झाली, तशाच प्रकारचा संवाद याज्ञवल्क्य ऋषी आणि गार्गी यांचा वादविवाद झाला. डिबेट, प्रश्न उत्तर झाली आणि त्या प्रश्नोत्तरातून बृहदारण्य उपनिषद नावाचा ग्रंथ तयार झालेला आहे. आणि तो ग्रंथ उपनिषद जो आहे हा वेदांचा एक हिस्सा आहे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया ह्या डिबेट करायच्या पुरुषांबरोबर, ज्ञानाच्या चर्चा त्या करायच्या.
एवढी ती विद्वान स्त्री होती. म्हणजे त्या काळात शिक्षण होतं. मी का तुम्हाला सर्व पार्श्वभूमी सांगतोय तुमच्या लक्षात येत असेल.